मुख्यमंत्र्यांचा डायरेक्ट आदेश? महाराष्ट्रात राहणाऱ्या 12 कोटी जनतेला फटका बसणार? महाराष्ट्रात कधीही पाहिली नसेल इतकी भयानक परिस्थिती होणार आहे. कारण 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी 3 धोक्याच्या सूचना दिल्या आहेत. एकाच वेळी महाराष्ट्रावर 3 मोठी संकटे कोसळणार असून ज्यामुळे आता महाराष्ट्रात हाय अलर्ट लागू करण्यात आलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे, अनेक ठिकाणी रेड अलर्ट आहे. शाळा कॉलेज देखील काही ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. पण थेट मुख्यमंत्र्यांनी आता संपूर्ण राज्यातल्या लोकांसाठी 5 कडक नियम लागू केलेले आहेत. कारण की 150 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्रावर 3 मोठी संकटे आलेली आहेत. कालपर्यंत फक्त पाऊस होता, अतिवृष्टी होती, पण आता महाराष्ट्राच्या दिशेने एक प्रचंड मोठा वाफेचा डोंगर कोसळणार आहे. अचानक महाराष्ट्राच्या आकाशात एक वाफेचा डोंगर तयार झालाय आणि जो आता फुटायला देखील सुरुवात झालेली आहे. एक वाफेचा डोंगर ज्याचा फोटो सॅटेलाइटद्वारे काढण्यात आलाय आणि जो फोटो पाहिल्यानंतर या मंत्रिमंडळाची झोप उडाली. डोंगर इतका मोठा आहे की ज्याची लांबी रुंदी 36 जिल्ह्यांच्या आकारापेक्षा मोठी आहे. ताबडतोब मंत्रिमंडळाची बैठक घेऊन संपूर्ण राज्यामध्ये आता कडक निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. कारण की महाराष्ट्रावर सगळ्यात मोठे संकट येत आहे. कारण 11,000 गावांमध्ये पाणी शिरणार असून 20 मोठ्या शहरांचा संपर्क तुटणार आहे. ज्यामुळे ताबडतोब हा अलर्ट देण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी आता वेगवेगळे नियम आहेत. काही ठिकाणी शाळा कॉलेज बंद कालपर्यंत होते, आजही होते, पण आता या तारखेपासून संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे नियम असणार आहेत. दरवर्षी पावसाळा येतो, पावसाळ्यात पाऊस वाढला की शाळा कॉलेज बंद करण्यात येतात. पण यावेळेसचा पावसाळा खूप भयानक असून यावेळेस एक विचित्र पद्धतीचा वाफेचा डोंगर तयार झालाय आणि या डोंगरामुळे अक्षरशः 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय, एक तारीख देखील जाहीर केलेली आहे. त्या तारखेला नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय सुरू, काय काय बंद राहणार, कामे कोणती कोणती सुरू राहणार, जर शाळा कॉलेजला मुले जात असतील किंवा तुम्ही कामाला जात असाल तर कुठे कुठे काय काय सुरू राहणार, एक विशेष तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. त्या तारखांना काय काय करायचंय, कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणत्या कोणत्या तारखा आहेत, सगळी सविस्तर यादी आता मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध केली आहे. खरं तर एकाच वेळी 3 धोक्याचे इशारे देण्यात आले. कारण की वाफेचा डोंगर जो आहे तर तो महाराष्ट्रावर कोसळायला सुरुवात झालेली आहे. तो सगळ्यात आधी कोणत्या जिल्ह्याला धडका देणार आहे हे तर सांगितलंच गेलंय. पण त्यानंतर दुसरा आणि तिसरा धोका त्याही पेक्षा भयानक आहे. कारण की दुसरा धोका असा आहे की ज्याच्यात एक अति तीव्र मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने घुसले आणि या चक्रीवादळाने या वाफेच्या डोंगराला जन्म दिला. आणि तिसरं संकट हे त्याहूनही भयानक आहे, जे 11,000 गावांना जलमय करणार असल्याची एक स्पष्ट तारीख जाहीर झालेली आहे. मग आता कोणत्या जिल्ह्यात काय काय असणार आहे, कुठे कुठे काय सुरू काय बंद, कोणत्या तारखांना काय काय बंद राहणार, महाराष्ट्रात याच्या पार्श्वभूमीवर काय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, हा व्हिडिओ फक्त रेड अलर्ट, येलो अलर्ट किंवा कुठे चांगला पाऊस कुठे वाईट पाऊस हे सांगणारा नसून प्रत्येकाच्या जीवन मरणाशी निगडीत आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर हा व्हिडिओ जर तुम्ही फक्त 2 मिनिटं पाहिला तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. राज्यात आता निसर्गाचे भयंकर तांडव पाहायला मिळणार आहे. 3 वेगवेगळ्या आपत्तींमुळे महाराष्ट्रभर खूप मोठा फटका बसेल. कालच हवामान विभागाची एक अत्यंत महत्वाची तातडीची बैठक पार पडली. कारण समुद्रात घोंगावणाऱ्या त्या वादळाचा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतरच हे 3 मोठे धोक्याचे इशारे जाहीर करण्यात आले. मग हे संकट नेमक्या कोणत्या दिवशी येणार आणि कोणत्या जिल्ह्यांवर आदळणार, येत्या 72 तासांत कुठल्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार, ही सगळी माहिती पुराव्यासहित आपण पुढे पाहणार आहोत. तर आपला पहिला जो मुद्दा आहे तो थेट ढगफुटी संदर्भातील आहे. कोणत्या जिल्ह्यात ढगफुटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ती माहिती आपण सर्वात आधी जाणून घेतोय. त्यानंतर चक्रीवादळ नेमके कधी येणार, ती महत्वाची तारीख कोणती आणि सरकारने काय मोठे निर्णय घेतलेत, तुमच्या जिल्ह्यात कोणते नवे नियम आलेत, हे अगदी लक्षपूर्वक ऐका. तर पहिला इशारा आपण समजून घेऊया, जो आहे ढगफुटीचा. संपूर्ण महाराष्ट्राच्या आकाशात एक अतिशय वेगळ्या प्रकारची ढगांची मोठी साखळी निर्माण झाली आहे, ज्याला वैज्ञानिक भाषेत वेपर डोम म्हणतात. महाराष्ट्राच्या आकाशात सध्या वेपर डोम म्हणजेच पाण्याच्या वाफेचा एक अवाढव्य डोंगर तयार झाला आहे.
हवामानातील अतिदाबामुळे अब्जावधी टन पाण्याचा साठा एकाच ठिकाणी कोंडला गेला असून याची सुरुवात म्हणून कालच एका गावात ढगफुटी होऊन संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सॅटेलाइट फोटोमध्ये हा धोका स्पष्ट दिसत असून येत्या 72 तासांत मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीसह पुणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगरमधील काही भागांना याचा तीव्र तडाखा बसू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कोकणातील शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. दुसरा मोठा धोका अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या शक्तिशाली चक्रीवादळाचा आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 14 ते 21 जुलै दरम्यान हे वादळ रौद्र रूप धारण करेल, ज्यामुळे किनारपट्टीवर तब्बल 120 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि मुंबई कोकण परिसराला मोठा फटका बसेल. सोबतच बंगालच्या उपसागरातही दुसरी वादळी यंत्रणा सक्रिय होत आहे. सध्या कोकण विभाग चक्रीवादळ व उकाड्याचा सामना करत असतानाच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरूच राहील. प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली ती सॅटेलाइट फोटोवर आणि हवामान विभागाने वर्तवलेल्या वेगवेगळ्या अंदाजांवर आधारित आहे. एक गोष्ट मी इथे स्पष्ट करू इच्छिते, ही एक शक्यता आहे. निसर्गाचा नियम कधीही बदलेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे घाबरून न जाता आपण फक्त पूर्वतयारी म्हणून या गोष्टींकडे पाहिले पाहिजे. आता मला तुमच्याशी एक अगदी मनापासून संवाद साधायचा आहे. मागच्या काही वर्षात आपण पाहिले की निसर्गाचे चक्र खूप बदलले आहे. कधी अचानक कडक ऊन पडलं तर कधी उपचार न करता ढगफुटी होते. तुम्ही स्वतः तुमच्या गावात किंवा शहरात हा बदल अनुभवला आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे. तिथे पाऊस पडतोय की अजूनही उकाडा जाणवतोय. तुमच्या एका कमेंटमुळे इतर महाराष्ट्रातील बांधवांना तिथल्या परिस्थितीचा अंदाज येईल. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा मोठ्या संकटांबद्दल किंवा वेपर डोम सारख्या संकल्पनांबद्दल ऐकतो तेव्हा सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरायला सुरुवात होते. अनेकदा जुने व्हिडिओ किंवा चुकीचे फोटो व्हायरल केले जातात. माझे तुम्हा सर्व प्रेक्षकांना एक नम्र आव्हान आहे, जोपर्यंत अधिकृत सरकारी यंत्रणा किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही नोटीस येत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शाळा कॉलेज बंद असण्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी तुमच्या स्थानिक प्रशासनाचा असतो. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची आजची काय परिस्थिती आहे, प्रशासनाने तिथे काही सूचना दिल्या आहेत का, हे देखील मला कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा. आपले हे चॅनल फक्त बातम्या देण्यासाठी नाही तर आपल्या महाराष्ट्रातील जनतेला सतर्क करण्यासाठी चालवतो. या व्हिडिओचा उद्देश कोणामध्ये भीती निर्माण करणे हा नसून जर अशी कोणती शक्यता निर्माण झाली तर आपण आधीच सुरक्षित राहावे हा आहे. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा नोकरीनिमित्त रोज घराबाहेर पडत असाल तर हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा. तुमच्या भागात जर विजांचा कडकडाट सुरू असेल तर झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबणे टाळा. शेवटी मला इतकं विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? हवामान खात्याने वर्तवलेला हा अंदाज किंवा ही जी भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचा सामना करण्यासाठी आपले प्रशासन खरोखर सज्ज आहे का? तुमच्या मते आपल्या सरकारने अशा काळात कोणती मोठी पावले उचलली पाहिजे? तुमचे मत खूप महत्वाचे आहे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा.